परिहार चौकात दारुड्या टोळक्याचा धुमाकूळ सध्या पाहायला मिळतोय। टोळक्यानं दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करण्यात आलेली आहे। या मारहाणीत ज्येष्ठ नागरिक ब्रेन डेड झालाय आणि अर्ध्या तासात तिघांना मारहाण करत हा लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय। दिल्लीमधली ही दृश्य आहेत, परिहार चौकातली ही दृश्य आहेत। परिहार चौकात दारुड्या टोळक्याचा हा धुमाकूळ सध्या पाहायला मिळतोय। तर टोळक्यानं दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून ही मारहाण करण्यात आलेली आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नेमका काय प्रकार आहे? नागरिकावर रॉडनं हल्ला झाल्याची सगळी घटना आपण पाहतोय। सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की रॉडच्या एका वारात ज्येष्ठ नागरिक हा जागेवर ब्रेंडेड झाला। रेकॉर्डवरच्या आरोपींकडून सातत्यानं अशा पद्धतीचे हल्ले पुण्यात होताना पाहायला मिळत आहेत। ही जी घटना आपण सीसीटीव्ही मध्ये पाहतोय, ज्यामध्ये हल्लेखोर जे आहेत ते अल्पवयीन नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। चतुर्शृंगी पोलिसांनी रात्री उशिरा या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींना ताब्यात घेतलंय। मात्र सातत्यानं ह्या ज्या घटना पुण्यात घडतायत, म्हणजे गाड्यांची तोडफोड कोयता गँगच्या सहाय्यानं असू देत किंवा अशा पद्धतीनं दारू पिण्यासाठीच्या क्षुल्लक कारणावरून कोणाचा जीव घेणं असू दे, अशा पद्धतीचे हल्ले सातत्यानं पुण्यातल्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये घडताना पाहायला मिळतात। त्यातलीच ही पुण्यातल्या औंध परिसरातली परिहार चौकातली घटना आहे। मॉर्निंग वॉकसाठी सायकलिंगला गेलेल्या नागरिकांना 6 जणांच्या टोळक्यानं दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून लोखंडी रॉडनं मारहाण केली, लुटमार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळतंय की रिक्षामधून काही जे आरोपी आहेत ते रस्ता क्रॉस करून समोरच्या बाजूला जिथे हे ज्येष्ठ नागरिक आहेत जे चालत होते, मॉर्निंग वॉक करत होते, त्यांच्या डोक्यात कशा पद्धतीनं रॉड भिरकावला आणि रॉडच्या एका वारात हे जे या घटनेमध्ये मयत झालेले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना कशा पद्धतीने लुटण्याचा प्रयत्न झाला। इतकंच नाही तर हल्ला केल्यानंतर आरोपींकडून त्यांच्या खिशाची चाचपणी देखील केली गेली। खिशात काही पैसे मिळतात का याचा देखील शोध घेतला गेला। अत्यंत गंभीर प्रकार जे ते सातत्यानं पुण्यात अशा पद्धतीनं घडताना पाहायला मिळतात। जवळपास अर्ध्या तासात तिघांना मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न जो आहे तो या टोळक्याकडून करण्यात आलेला आहे। परिहार चौकात दारुड्या टोळक्यानं हा धुमाकूळ घातल्यानंतर दहशतीचं वातावरण जे आहे ते बघायला मिळतंय। समीर रॉय चौधरी नावाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ब्रेंडेड झालेले आहेत। उच्चभ्रू परिसर आहे हा उंचा सगळा आणि अशा या परिसरात अशा पद्धतीची धक्कादायक घटना घडल्यानंतर त्या परिसरात देखील दहशतीचं वातावरण बघायला मिळतंय। सकाळी 5:30च्या सुमारास ही सगळी घटना घडली। सातत्यानं अशा पद्धतीचे जे हल्ले आहेत ते पुण्यात होताना आपल्याला पाहायला मिळतात। दिवसाढवळ्यात हे प्रकार घडतायत। पहाटे देखील मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना आता बाहेर पडायचं की नाही असा प्रश्न या अशा सगळ्या भीतीच्या दहशतीच्या वातावरणामुळे सतावताना पाहायला मिळतोय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जी सगळी दृश्य आपण पाहतो, ज्यामध्ये आपल्याला दिसतंय की काही आरोपी जे चालत येत आहेत आणि समीर रॉय चौधरी नावाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करतायत। या लोखंडी रॉडच्या एका ठोक्यात एका वारात हे समीर रॉय चौधरी ब्रेंडेड झालेले होते आणि आपण बघतोय की सातत्यानं पुणे पोलिसांकडून अशा गोष्टींवरती आळा घातला जावा यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असताना पोलिसांचा धाक इथल्या गुन्हेगारांवर उरला नाही का अशा पद्धतीचा सवाल देखील सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। सततच्या या घटना ज्या घडतायत, ज्यामध्ये गाड्यांची तोडफोड असू दे किंवा कोयता गँगनं जी दहशत पुण्यात माजवलेली आहे, कोयत्यांचे जे वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याचे प्रयत्न असू देत किंवा त्यातच आता लोखंडी रॉडनं हा जो वार करण्यात आलेला आहे, दहशत माजवण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे, अगदी क्षुल्लक कारणासाठी दारू पिण्याच्या पैशांच्या साठी म्हणून जी मारहाण या ठिकाणी हल्ला जो या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय हा अत्यंत गंभीर प्रकार आहे। पोलिसांकडून फक्त घटना घडल्यानंतरच कारवाई केली जाते, मात्र त्यापूर्वी पोलिसिंग असू द्या, पेट्रोलिंग असू द्या अशा पद्धतीच्या घटना। नक्कीच ज्ञानेश्वर, वारंवार खरं तर असे प्रकार पुण्यामध्ये घडताना पाहायला मिळतात। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातल्या परिहार चौकात हा टोळक्यांचा धुमाकूळ पाहायला मिळालाय।